नमस्कार. ऐश्वर्याने सर्व सत्य सर्वांसमोर रणदिव्यांच्या घरात शर्वरीचं सांगितलेलं असतं. त्यामुळे शर्वरी चांगलीच तोंडघशी आपटलेली असते. शर्वरी मोठ्याने ओरडते, काहीही बोलू नकोस ऐश्वर्या. ऐश्वर्या, मला काही समजत नाही का? तुम्ही माझी चौकशी करण्यासाठी गेला होतात. तेव्हा ऋषिकेश बोलतो, शर्वरी तोंडाला आवर घाल. अगं, तू जे काही करून आलेस ना ते चुकीचं आहे आणि तू सगळं विक्रांतवरती घालवलंस. अगं, लाज कशी वाटत नाही तुला? तेव्हा शर्वरी बोलते, नाना नाना, मी असं काहीच केलं नाही. त्यावेळेला नाना क्षणाचाही विलंब न लावता शर्वरीचं सटासट थोबाड फोडतात. त्यावेळेला शर्वरी मात्र मोठ्याने ओरडते, नाना नाना, तुम्ही हे काय केलं? तुम्ही माझ्यावरती हात उचललात. नाना, तुम्हाला असं वागायची गरजच काय होती? त्यावेळेला नाना बोलतात, गप्प बस शर्वरी. अगं, हे सर्व तर मी आधी करायला पाहिजे होतं, पण मला मात्र तेव्हा सुचलं नाही. शर्वरी, तू एवढ्या खालच्या थराला उतरलीस का? का असं वागलीस तू? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, नाना, तुमच्या मुलीवरती विश्वास नाही आहे का? तेव्हा लगेच नाना बोलतात, गप्प बसा, तोंडातून एकही शब्द काढू नकोस. अगं, फक्त आणि फक्त जानकीच्या शब्दाखातर मी तुला पैसे द्यायला तयार झालो होतो, पण तुझी मात्र लायकीच नाहीये. शर्वरी, आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालतं पडायचं. आणि नाना शर्वरीचा हात धरून तिला फरफटत घराबाहेर काढत असतात. तेव्हा शर्वरी मोठ्याने ओरडते, झालं का जानकी वहिनी तुझं समाधान? तुला तर हेच पाहिजे होतं ना. जानकी वहिनी, तू हे सर्व मुद्दामून केलंस. मला कळत नाहीये का? तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचाच नव्हता. त्यावेळेला जानकी मोठ्याने ओरडते, नाना थांबा. नाना, काय करताय तुम्ही? नाना, प्लीज शांत व्हा. त्यावेळेला नाना बोलतात, कसा शांत होऊ? अगं, माझ्या मुलीने जे काही केलंय त्यामुळे कुठेही तोंड दाखवायची मला लाज वाटतेय. अगं, तुला कळतंय का जानकी? आपण विक्रांतवरती संशय घेतला, पण आपलंच नाणं खोटं आहे हे आपल्याला आत्ता समजतंय. तेव्हा मात्र जानकी बोलते, ते खरं आहे. नाना, आता ज्या काही गोष्टी समजल्या त्यासाठी आपल्याला आता तयार राहावं लागणार आहे. विक्रांत भाऊजींना मी बोलवून घेते आणि हे बघा शर्वरी वंश, जो काही तुमच्यात गैरसमज झालाय तो आपण दूर करूया आणि तुम्ही तुमच्या संसाराला सुखाने सुरुवात करा. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, गप्प बस जानकी वहिनी, मला त्या माणसासोबत सुखाचा संसार करायचाच नाहीये आणि उगाचच नको तिथे चोंबडेपणा करू नकोच जानकी वहिनी. त्यावेळेला जानकी बोलते, असं काय बोलताय तुम्ही? तुमचं तर विक्रांत भाऊजींवरती खूप प्रेम आहे ना, मग तुम्ही असं कसं काय बोलू शकता? तेव्हा लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, हो आहे ना प्रेम माझं त्याच्यावरती, पण त्याला मात्र माझ्या प्रेमाचं काहीही पडलेलं नाही. तो फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतोय. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, बस झालं. त्यावेळेला नाना बोलतात, अगं का जानकी हिला थांबवतेस इथे? हिला तू आत्ताच्या आता घरातून हकलून काढ, कारण ही तिचीच लायकी आहे. त्यावेळेला शर्वरी नानांचा हात जोरात झटकते आणि मोठ्यानी बोलते, बस हा नाना, बस. नाना, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे करताय ना ते योग्य नाही आहे. या घरावरती माझा सुद्धा हक्क आहे आणि तुम्ही या घरातून मला बाहेर काढू शकत नाही. आणि शर्वरी तणातना तिथून निघून गेलेली असते. त्यावेळेला नाना बोलतात, बघ तिच्या बोलण्यात तिला काही पश्चाताप होतोय हे जाणवतंय तरी का जानकी? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश असं वागू शकतात? मला खरंच वाटलं नव्हतं. नाना, शर्वरी वंश एवढ्या का बिघडल्यात मला समजतच नाही आहे. त्यावेळेला सुमित्राने स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतलेला असतो. सुमित्रा म्हणत असते, काय चाललंय हे? कसं आणि काय करायचं? तेव्हा मात्र नाना बोलतात, म्हणून सुमित्रा मी सांगत होतो, लेकीचे लाड एवढे करू नका की लेक डोक्यावर बसे. पण नाही, तुम्हाला असं वाटायचं की बाप चुकीचं बोलतोय, पण आता बघितलं शेवटी काय केलंय ते आपल्या लेकीने. अहो, कसं तोंड दाखवायचं तिच्या सासरच्या लोकांना. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, अहो तुम्ही मला काय बोलताय? अहो, यात माझी काय चूक आहे? मी जे काही आहे ते निस्तरण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही मात्र माझ्यावरतीच आरोप करताय. त्यावेळेला लगेच नाना बोलतात, सुमित्रा आता काय करायचं ते सांग. त्यावेळेला जानकी बोलते, नाना आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी
ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश आपण काय करायचं आता? त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, जानकी मला कळतच नाहीये नक्की काय चालू आहे ते, पण जानकी जे काही चालू आहे ते खूप भयानक आहे. तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की शर्वरी खूप चिडलेली असते आणि ती मोठ्याने ओरडत होते, नानांची एवढी हिंमत, नानांनी मला मला जेल घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नाही, त्या नानांना तर मी सोडणारच नाही. नाना असे का वागले? त्यांच्या या वागण्याला काही एक अर्थ नाही. पण आता मात्र मला ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती करायची असेल तर लवकरात लवकर नानांचा खेळ खल्लास करायला पाहिजे. आणि तिने मात्र नको ते पाऊल उचललेलं असतं आणि नानांना मारलेलं असतं. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. ती स्वतःशीच म्हणत असते, आज मात्र मला जे नको ते मी केलं, पण आता मात्र मला शांत बसायचं नाही. नाना, तुमची लेक म्हणून नक्कीच मला वाईट वाटतंय की तुम्ही या जगात नाही आहात, पण एक गोष्ट मात्र नक्की, तुमच्या या लेकीला पाऊल उचलण्यासाठी तुम्हीच भाग पाडलं आणि मला मात्र आता या गोष्टी ताणायच्याच नाहीयेत. काहीही झालं तरी या गोष्टी आताच्या आता इथल्या इथे थांबवायच्या आहेत. तेवढ्यात मात्र सुमित्रा मोठमोठ्याने ओरडायला लागते, नाना नाना हो काय झालं? नाना तुम्ही उठत का नाहीये? जानकी, ऋषिकेश, सौमित्र, अरे बघा ना रे, नानांना काय झालं? तेव्हा मात्र सुमित्राच्या आवाजाने सर्वजण बेडरूम मध्ये आलेले असतात आणि नाना उठत नाहीत. म्हणून ऋषिकेश त्यांना चेक करत असतो आणि त्यावेळेला ऋषिकेशला समजलेलं असतं की नानांचा श्वास कायमचा थांबलाय. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीकडे बघतो. त्यावेळेला जानकी सगळं काही समजून जाते. त्यावेळेला सौमित्र बोलतो, दादा काय झालंय? त्यावेळेला ऋषिकेश लगेच सौमित्राला बोलतो, सौमित्र सगळं काही समाप्त झालंय. आता मला कळतच नाहीये, खरं सांगू का, सगळं संपलंय सगळं. नाना या जगात राहिले नाहीत. ते हे ऐकतात सुमित्राने मात्र मोठमोठ्याने रडायची सुरुवातच केलेली असते. त्यावेळेला जानकी तिला सावरत असते. त्यावेळेला जानकी स्वतःशीच म्हणत असते, नानांना झालं तरी काय? कालपर्यंत नाना तर चांगले ठणठणीत होते आणि आज आज त्यांचा अचानक श्वास थांबला. त्यावेळेला ऐश्वर्या जानकीला बोलते, जानकी जानकी तुला काही गोष्ट कळतच नाहीये. जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, हे सर्व अचानक घडलेलं नाही. त्यावेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते, कितीही काही झालं तरी सुद्धा हे सर्व कुणी केलंय हे मी शोधून काढणारच. समोरच शर्वरी उभी असते आणि ती मोठ्याने बोलते, याचा अर्थ तुम्ही माझ्यावरती आरोप करताय? त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश, नाना या जगात नाही आहेत आणि तुम्हाला आता सुद्धा भांडणाचं पडलंय. प्लीज जरा शांत बसा. इकडे 4-5 दिवसानंतर जानकी, ऋषिकेश सगळे बसलेले असतात. त्याच वेळेला तिथे वकील आलेले असतात. ऍडव्होकेट देशमुखांना बघून मोठ्याने जानकी बोलते, तुम्ही इथे काय करताय? त्यावेळेला लगेच ऍडव्होकेट देशमुख बोलतात, मला खूपच महत्वाची गोष्ट सांगायची आहे. नानांचं मृत्यूपत्र तुम्हाला वाचून दाखवायचं आहे. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, नानांचं मृत्यूपत्र? तेव्हा मात्र शर्वरीला खूप आनंद झालेला असतो. ती स्वतःशीच म्हणत असते, नक्कीच नानांनी त्यांच्या लेकीच्या सुद्धा वाटेला काही ना काहीतरी लिहिलं असणार. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, नानांचं मृत्यूपत्र? त्यावेळेला लगेच ऍडव्होकेट देशमुख बोलतात, हो, नानांचा मला फोन आला होता आणि त्यांनी मला त्यांचं मृत्यूपत्र गेले 8 दिवस तयार करायला सांगितलं होतं आणि ते मृत्यूपत्र तयार आहे आणि तेच मला तुम्हाला वाचून दाखवायचं आहे. तेव्हा ऋषिकेश बोलतो, प्लीज प्लीज वाचून दाखवा. तेव्हा ऍडव्होकेट देशमुख बोलतात, खरं सांगायचं तर नानांनी त्यांची प्रॉपर्टी, सर्व प्रॉपर्टी जानकी, ऋषिकेश, रणदिवे यांच्या नावावरती केलेली आहे. हे ऐकताच शर्वरीच्या पायाखालची जमीन सरकते, पण बाकीच्यांना मात्र काहीही वाटलेलं नसतं. त्याच वेळेला मोठ्याने सुमित्रा बोलते, काय? त्याच वेळेला लगेच ऍडव्होकेट देशमुख बोलतात, हो, आणि पुढे सुद्धा नानांनी असं लिहिलंय की जानकी, ऋषिकेश, रणदिवे ही प्रॉपर्टी कोणाच्याही नावे करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर मात्र शर्वरीला खूप राग येतो आणि शर्वरी बोलते, हे असं असूच शकत नाही. नाना असं मृत्यूपत्र तयार करूच शकत नाही, कारण कितीही काही झालं तरी सौमित्र आणि सारंगच्या नावावरती तर नाना करणारच ना. आणि एवढंच जर का होतं तर नानांनी सगळी प्रॉपर्टी
सुमित्राच्या नावावरती का केली नाही, म्हणजेच त्यांच्या बायकोच्या नावावरती? कशावरून? हे जे मृत्यूपत्र आहे ते जानकी रणदिवे यांनी स्वतः तयार केलंय. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, बस झाला शर्वरी, आता मात्र तू हद्द पार करतेस. शर्वरी, तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर नको ते घडेल. प्रत्येक वेळेला स्वतःचाच विचार आमच्या समोर मांडू नकोस. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, ऋषिकेश दादा बस, बायकोला पाठीशी घालणं बंद कर, कारण तुझं जे काही चालू आहे ना ते चुकीचं चालू आहे. आई तूच सांग, नानांनी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती का केली नाही? का का या परक्या मुलीच्या नावावरती प्रॉपर्टी केली? त्यावेळेला जानकी बोलते, परकी? अहो तुम्ही काय बोलताय शर्वरी वंश? अहो जेवढी काळजी तुम्ही तुमच्या वडिलांची घेतली नाहीत ना, तेवढी काळजी मी माझ्या नानांची घेतलीये. नाना मला मुलगी मानायचे आणि तुम्ही बोलताय मी परकी? जरा बोलताना विचार करा शर्वरी वंश, तुम्ही काय बोलताय ते. तेव्हा सुमित्रा बोलते, बस करा. अरे काय चाललंय तुमचं? अरे इथे माझा नवरा जिवंत नाहीये आणि तुम्ही मात्र प्रॉपर्टीसाठी भांडताय. आणि शर्वरी, तू माझ्या मनात नाही ते भरवण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण कितीही काही झालं तरी सुद्धा नानांनी जे काही निर्णय घेतले ते मला मान्यच आहेत. जानकीच्या नावावरती असलेली प्रॉपर्टी हे मला माहिती होतं. नानांनी स्वतःहून मला विचारून सर्व काही केलंय, त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही. त्यावेळेला मात्र शर्वरीच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि शर्वरी बोलते, आई म्हणजे तू स्वतःच्या लेकीचा सुद्धा विचार केला नाहीस? तेव्हा सुमित्रा बोलते, लेकीचा विचार केलाय शर्वरी. तुझ्या वाटणीचं जे काही होतं ते तुला मिळालंय आणि आता जे काही आहे ते माझ्या मुलांच्या वाटणीचं आहे. आणि जानकीवरती तर माझा पूर्ण विश्वास आहे. सौमित्र आणि सारंगनी जर का तिच्याकडे काही मागितलं तर जानकी स्वतःच्या नावावरती असलेली प्रॉपर्टी सुद्धा त्यांच्या नावावरती करायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे तू जानकीबद्दल तर माझ्या मनात काहीही वाईट साईड भरवण्याचा प्रयत्न करू नकोस. शर्वरी, हे सर्व थांबव आणि स्वतःचा संसार सांभाळण्याचा प्रयत्न कर. विक्रांत तुझी वाट बघताय, तू आत्ताच इथून निघावंस असं मला वाटतंय. तेव्हा शर्वरी बोलते, तुम्हाला कितीही काही वाटत असलं की मी या घरातून निघून जावं तरी सुद्धा मी माझ्या वाटणीचं घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो. सुमित्रा बोलते, शर्वरी शर्वरी, तू कधीच सुधारणार नाहीस. काय आहे ना, तुझ्या अशा वागण्याने तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार आहेस. शर्वरी, वेळ गेली नाही तोपर्यंत नीट वाग, नाहीतर सगळं काही हातातून निसटेल आणि तेव्हा मात्र तुला सावरण्यासाठी काहीही नसेल. शर्वरी प्लीज स्वतःला थांबव. त्यावेळेला शर्वरी बोलते, काहीही झालं तरी सुद्धा मी माझ्या वाटणीचं घेतल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, तुमचा आगाऊपणा बंद करा. शर्वरी वंश, तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय हे तुम्हाला कळतच नाहीये. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा शर्वरी वंश, कितीही काही झालं तरी नानांनी ही जबाबदारी माझ्यावरती सोपवली आहे आणि ही जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडणार. तेव्हा मात्र शर्वरीला खूपच राग आलेला असतो. शर्वरी जानकीला बोलते, तुम्ही हे सर्व मुद्दामून केलंय. आम्हाला काही माहिती नाही का? आम्हाला हे सर्व माहिती आहे. आणि खरं सांगू का, आता या गोष्टीचा मला विचार करायचाच नाहीये. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्ही जे काही ठरवलंय ना ते चुकीचं आहे. त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश, मुळात नानांचा जीव कसा गेला ही गोष्ट जोपर्यंत मी खणून काढत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तेव्हा शर्वरीला घाम फुटलेला असतो. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, काय झालं शर्वरी, तुला घाम का फुटला? त्यावेळेला शर्वरी बोलते, गप्प बसा ऐश्वर्या, मध्ये मध्ये चोंबडेपणा करायची गरज नाही. त्यावेळेला जानकी बोलते, अगं तिने तर फक्त तुला विचारलं ना, तरी सुद्धा तुम्ही असं वागताय. शर्वरी वंश, तुमच्या रागावरती ना जरा कंट्रोल ठेवा आणि स्वतःचे वडील गेलेत याचा जरा विचार करा आणि त्या दुःखात जरा राहा, जेणेकरून आम्हाला सुद्धा असं वाटेल की तुम्हाला वडील गेल्याचं दुःख आहे. पण शर्वरी वंश, तुमच्या वागण्यावरून असंच समजतंय की तुम्ही खूपच विचित्र आणि गर्विष्ठ झाला आहात. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, काही असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी, कितीही काही झालं तरी सुद्धा मी इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा जानकी बोलते, मी तुम्हाला हकलवलंय का? मी या घरातून तुम्हाला कुठेही बाहेर काढलेलं नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, उगाच आकांतांडव करू नका आणि शांत बसा.
त्यावेळेला मात्र शर्वरीला खूपच राग आलेला असतो. शर्वरीची खूप चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला शर्वरी मोठ्याने बोलते, आता मात्र मी तुम्हाला सोडत नाही. तर इकडे सुमित्रा जानकीला बोलते, जानकी हे सर्व काय होऊन बसलं? जानकी, अगं हा विचार तर मी कधीच केला नव्हता. तेव्हा लगेच जानकी बोलते, आई आई मला कळतंय तुम्हाला खूप दुःख आलंय, पण खरं सांगू का, आता जो काही दुःखाचा डोंगर कोसळलाय त्याचा विचार करण्यापेक्षा आपण जर का या दुःखातून बाहेर पडण्याचा विचार केला तर बरं होईल. आई, शर्वरी वंशंचं वागणं बघितलंच ना, त्या बेजबाबदारपणे वागतायत आणि त्यांना जर का वटणीवर आणायचं असेल तर आपल्याला शांतपणे विचार करावाच लागेल. आई प्लीज प्लीज जरा तरी विचार करा. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते, जानकी तू जो काही निर्णय घेशील त्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे मी उभी असेल. जानकी तू काळजीच करू नकोस, तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घे. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, खरं सांगू आई, मला तर कळतच नाहीये काय करावं ते, पण आता मात्र शर्वरी वंशांना तालावर आणावंच लागेल. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी पण नानांचा जीव कसा गेला? तेव्हा जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका एकमेकांकडे बघत असतात. त्यावेळेला ऐश्वर्या स्वतःशीच बोलते, या सर्व गोष्टींमागे त्या शर्वरीचाच हात असणार याची मला खात्री आहे आणि जोपर्यंत त्या शर्वरीचा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. त्यावेळेला जानकी ऐश्वर्याकडे बघते आणि ऐश्वर्याला डोळ्याने इशारे करत असते. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, काही नाही. त्यावेळेला जानकी स्वतःशीच बोलते, ऐश्वर्या तुझ्या मनात जी शंकेची पाल चुकचुकली ना, ती माझ्या मनात सुद्धा चुकचुकले. माझ्या मनात सुद्धा तो विचार येऊन गेला, आपण डिरेक्टली आपण आरोप करू शकत नाही म्हणून तर मला गप्प बसावं लागतंय, पण सगळं सत्य सर्वांसमोर येणार. ऐश्वर्या काळजीच करू नकोस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, नानाचा खरा गुन्हेगार जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या शोधून काढू शकतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.